नमस्कार. सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला आपण अनेकदा आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. अहंकार. बरोबर, अहंकार. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की अहंकार सोडा, त्याचा नाश करा. पण एक क्षण विचार करा, जर ज्ञानी आणि सिद्ध पुरुष अहंकाराचा नाश करत नसतील तर मग ते त्याचं काय करतात? हाच विचार खूप सुंदर आणि महत्त्वाचा आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की ज्ञानी लोक अहंकाराला संपवत नाहीत, तर त्याच्या पलीकडे जातात. म्हणजे ते त्याला बदलतात. अगदी. ते त्याला एका अडाणी मालकातून एका कुशल, कार्यक्षम साधनात रूपांतरित करतात. आजच्या चर्चेतून आपण हे शोधूया की आपल्या दैनंदिन जीवनात अहंकाराला अडथळा न मानता एक उपयुक्त उपकरण कसं बनू शकतो. चला तर मग सुरुवात इथूनच करूया. अहंकार म्हणजे नेमकं काय? कारण स्रोतांनुसार त्याचे 2 स्पष्ट प्रकार आहेत. हो. पहिला आहे तो ज्याला आपण सगळेच ओळखतो, तो म्हणजे सामान्य अहंकार. हो, म्हणजे आपलं ते छोटंसं मी जे सतत प्रतिक्रिया देत असतं. बरोबर. ही ओळख भीती, इच्छा, इतरांशी तुलना आणि स्वतःच्या बचावाच्या वृत्तीतून तयार होते. अच्छा. याला सतत बाहेरून स्वीकृती, सुरक्षितता आणि नियंत्रणाची गरज भासते आणि हाच आपल्या आयुष्याचा चालक बनून बसतो. हा तर आपला रोजचा अनुभव आहे, सतत काहीतरी सिद्ध करण्याची धडपड. पण दुसरा प्रकार, कार्यात्मक अहंकार म्हणजे फंक्शनल इगो. हे तर खूपच विरोधाभासी वाटतंय. अहंकार आणि कार्यक्षम हे शब्द एकत्र कसे येऊ शकतात? हाच तर यातला सगळ्यात रंजक भाग आहे. कार्यात्मक अहंकार हे एक हत्यार आहे, एक साधन. हो, हे एक जागरूक मी आहे, जे नियोजन करू शकतं, निर्णय घेऊ शकतं, निरोगी सीमा ठरवू शकतं आणि जगात प्रभावीपणे कृती करू शकतं. पण मग सामान्य अहंकारापेक्षा हे वेगळं कसं? फरक हा आहे की हे सर्व ते अज्ञान किंवा आसक्तीच्या आहारी जाऊन नाही करत. ज्ञानी लोक याच अहंकाराला विकसित करतात जो त्यांच्या उच्च चेतनेच्या आदेशानुसार काम करतो. तो घराचा मालक नसतो, तर एक कुशल व्यवस्थापक असतो. म्हणजे ज्ञानी व्यक्ती अहंकाराला नष्ट करत नाहीत, तर त्याला प्रशिक्षित करतात, त्याचा वापर करतात. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते? यात काही महत्वाचे टप्पे आहेत. सगळ्यात पहिलं ते अहंकाराला ओळखतात. ओळखतात म्हणजे ते त्याच्या हेतू, सवयी आणि मर्यादांबद्दल पूर्णपणे जागरूक असतात. ते पाहतात की अहंकार कधी भीतीमुळे प्रतिक्रिया देतो, कधी लोभामुळे. अच्छा. आणि या जागरूकतेमुळे काय होतं की अहंकाराची ती स्वयंचलित शक्ती कमी होते. तो आपल्यावर नकळतपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. ठीक आहे. तर पहिला टप्पा म्हणजे त्याला ओळखणं. पण फक्त ओळखून काय होणार? त्याची पकड खूप घट्ट असते. बरोबर. मला वाटतं जोपर्यंत आपण स्वतःला त्यापासून वेगळं मानत नाही, तोपर्यंत त्याची पकड सुटणार नाही. अगदी बरोबर. हीच पुढची पायरी आहे. ते स्वतःला अहंकारापासून वेगळे करतात. म्हणजे ते मीचा वापर हेतू पुरस्कार करतात, सवयीने नाही. हो. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे ते गाडीचे चालक असतात. केवळ प्रवासी नाहीत. त्यांना माहीत असतं की हे मी नावाचं शरीर आणि मन एक वाहन आहे. आणि खरा चालक कोणीतरी आत बसला आहे. अगदी. ते त्या वाहनाशी एकरूप होत नाहीत. आणि हा खरा चालक कोण असतो? खरा चालक म्हणजे आपला साक्षीभाव. तिसरा महत्वाचा बदल हाच आहे की ते साक्षीभावाला नेतृत्व करू देतात. साक्षीभाव म्हणजे सायलेंट अवेअरनेस? हो. आपल्या आतला तो शांत, स्थिर साक्षीभाव अहंकाराच्या निवडींवर लक्ष ठेवतो. त्यामुळे अहंकार मालक न राहता उच्च आत्म्याचा एक आज्ञाधारक सेवक बनतो. हे खरंच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. पण मग जगात वावरताना, कृती करताना या अहंकाराची भूमिका काय असते? कारण करुणा आणि सेवा फक्त विचारांपुरती मर्यादित ठेवता येत नाही, त्यासाठी कृती लागते. नेमका हाच चौथा मुद्दा आहे. ज्ञानी लोक जगात कार्य करण्यासाठी याच प्रशिक्षित अहंकाराचा वापर करतात. ते मदत करण्यासाठी, शिकवण्यासाठी किंवा काही निर्माण करण्यासाठी. अहंकाराच्या माध्यमातूनच ऊर्जा आणि निर्णय क्षमता वापरतात. बरोबर. अहंकार त्यांना संघटित राहण्यास आणि योजना अंमलात आणण्यास मदत करतो. हो. आणि कर्मयोगात तर हेच सांगितलं आहे की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर. मला वाटतं ही आसक्तीशिवाय ऊर्जा वापरणे ही संकल्पना तिथूनच आली आहे. तुम्ही अगदी योग्य धागा पकडला. 5वा आणि सर्वात महत्वाचा बदल आहे आसक्तीशिवाय ऊर्जा वापरणे. म्हणजे कसं? महत्वाकांक्षा, करिश्मा, सर्जनशीलता यांसारख्या अहंकार चालित ऊर्जांचा वापर ते स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी नाही करत, तर धर्मासाठी किंवा मोठ्या सामूहिक कल्याणासाठी करतात. अगदी.
त्यामुळे फळ त्यांना चिकटत नाही, कारण कृतीचा हेतूच शुद्ध असतो. तो मीपणाच्या पलीकडे असतो. हे ऐकून खूप छान वाटतंय की अहंकार प्रत्यक्षात उपयोगी ठरू शकतो. आपल्या रोजच्या जीवनात याची काही उदाहरणं देता येतील का, जेणेकरून श्रोत्यांना हे अधिक स्पष्टपणे समजेल? नक्कीच. पहिलं आणि अतिशय महत्वाचं उदाहरण आहे सीमा निश्चिती. बाउंड्री सेटिंग. अच्छा, अनेकदा आपण सेवेच्या नावाखाली स्वतःला इतकं झोकून देतो की आपली सगळी ऊर्जा संपून जाते, ज्याला आजकाल बर्न आउट म्हणतात. हो, हे तर खूप होतं. कार्यात्मक अहंकार तिथे निरोगी मर्यादा घालतो. तो चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिकवतो, जेणेकरून आपली सेवा अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारी होईल. हे खूपच व्यावहारिक आहे. नाही म्हणण्याला आपण अनेकदा स्वार्थीपणा समजतो, पण इथे तर तो सेवेचाच एक भाग ठरतो, नाही का? हो. दुसरं उदाहरण आहे कुशलतेने भूमिका निभावणे. आपण सर्वजण जीवनात शिक्षक, पालक, नेता, कर्मचारी अशा अनेक भूमिका निभावत असतो. बरोबर. कार्यात्मक अहंकार आपल्याला हे लक्षात ठेवायला मदत करतो की या भूमिका तात्पुरत्या आहेत. हे आपलं संपूर्ण मी नाही. त्यामुळे आपण त्या जबाबदारीने निभावतो, पण त्यात अडकत नाही. अगदी भूमिकेशी एकरूप न होता ती निभावतो. आणि संवाद किंवा सर्जनशीलता यांसारख्या गोष्टींमध्ये याचा कसा उपयोग होतो? उत्तम प्रश्न आहे. एक स्थिर मी स्पष्टपणे संवाद साधतो आणि चांगल्या कामासाठी लोकांना एकत्र आणतो. तो गोंधळ निर्माण करत नाही. तर सुसंवाद साधतो. हो. आणि सर्जनशीलता हे सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे. कार्यात्मक अहंकार प्रतिभेला संघटित करून पुस्तकं लिहितो, संगीत तयार करतो. पण हे सर्व स्वतःसाठी बक्षीस म्हणून नाही, तर जगाला एक अर्पण म्हणून. आणि मला वाटतं अगदी आपल्या रोजच्या आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा याची भूमिका असेल, नाही का? निश्चितच. आध्यात्मिक साधनेसाठी शिस्त आणि सराव लागतो. रोज सकाळी उठून ध्यान करणे किंवा अभ्यास करणे. हो, चिकाटी लागते. ही चिकाटी आणि सवय लावण्याचं काम अहंकारच करतो. पण त्याचा हेतू अहंकार वाढवणे नसतो, तर समर्पण किंवा सेवेच्या भावनेतून ही शिस्त पाळली जाते. ठीक आहे. तर सामान्य अहंकाराकडून या कार्यात्मक अहंकाराकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? आणि यात काही धोके आहेत का, जसं आपण आध्यात्मिक अहंकार याबद्दल ऐकतो? हो, हा प्रवास सोपा नाहीये. तो साधारणपणे 5 टप्प्यांतून जातो. पहिला टप्पा आहे जागरूकतेची स्पष्टता, जी आत्मचौकशीतून येते. मी कोण आहे या प्रश्नातून. बरोबर. दुसरा आहे स्वतःच्या लपलेल्या भावना स्वीकारणे, ज्याला आपण शॅडो इंटिग्रेशन म्हणतो. म्हणजे आपल्यातील मत्सर, राग यांसारख्या भावनांना न दाबता स्वीकारणे. हो. तिसरा आहे करुणा आणि प्रेमाने हृदय विशाल करणे, ज्यामुळे स्वकेंद्रितपणा कमी होतो. आणि पुढचे 2 टप्पे? चौथा टप्पा आहे कृतींचा हेतू सेवेकडे वळवणे, म्हणजे प्रत्येक कृती प्रसिद्धीसाठी नाही, तर कल्याणासाठी करणे. आणि 5वा योग्य कृती आणि साक्षीभावाचा सतत सराव. हा एक निरंतर चालणारा अभ्यास आहे. आणि यातला सर्वात मोठा धोका, मला वाटतं आध्यात्मिक अहंकार हा सामान्य अहंकारापेक्षा जास्त धोकादायक असू शकतो. अगदी बरोबर. यात सर्वात मोठा धोका आहे आध्यात्मिक अहंकार. मी ज्ञानी आहे, मी इतरांपेक्षा जास्त आध्यात्मिक आहे. ही एक नवीन, अधिक सूक्ष्म ओळख तयार होते. हो, म्हणजे अहंकार साधूचा वेश घालून येतो. ही खूप धोकादायक आहे, कारण समाजाला अनेकदा दुजोरा देतो. सेवेचा वापर स्वतःच्या समाधानासाठी करणे किंवा शिस्तीच्या नालाखाली कठोर बनणे, हे सुद्धा धोके आहेत. मग हे धोके कसे ओळखायचे, याची काही कसोटी आहे का? एक सोपी कसोटी आहे. जेव्हा टीका किंवा कौतुकाने आपलं मन खूप जास्त अस्वस्थ किंवा उत्तेजित होतं, तेव्हा समजावं की अहंकार अजूनही नकळतपणे आपलं नियंत्रण करत आहे. अगदी. कारण खरा कार्यात्मक अहंकार या दोन्ही गोष्टींना समभावाने पाहतो. त्याला कौतुकाने हुरळून जायला होत नाही आणि टीकेने दुःख होत नाही. मग या धोक्यांपासून वाचण्यासाठी आणि अहंकाराला एक कुशल साधन बनवण्यासाठी काही सोपे उपाय किंवा व्यायाम आहेत का, जे आपले श्रोते त्यांच्या दैनंदिन जीवनात करू शकतील? हो, श्रोत्यांमध्ये काही लहान पण खूप प्रभावी व्यायाम दिले आहेत. पहिला आहे साक्षीभाव, विटनेसिंग पॉज. म्हणजे काय करायचं यात? दिवसातून 2-3 वेळा फक्त 1 मिनिट थांबा आणि स्वतःला विचारा, हे कोण विचार करत आहे. विचारांना फक्त पहा, त्याला लेबल लावा. ही भीती आहे, ही कौतुकाची इच्छा आहे. यामुळे विचारांची पकड ढिली होते. हो, स्वयंचलित पकड ढिली होते. हे तर खूप सोपं आणि प्रभावी वाटतंय. म्हणजे विचारांच्या प्रवाहात वाहून न जाता किनाऱ्यावर उभं राहून प्रवाह पाहण्यासारखं आहे. बरोबर. दुसरा व्यायाम आहे भूमिकेचा हेतू,
रोल इंटेन्शन्स. अच्छा. कोणतीही भूमिका घेण्याआधी, उदाहरणार्थ ऑफिसच्या मीटिंगमध्ये जाण्याआधी किंवा मुलांशी बोलण्याआधी मनातल्या मनात एक संकल्प करा. मी या भूमिकेत स्पष्टता आणि सेवेच्या भावनेतून कार्य करेन. या एका छोट्या संकल्पाने कृतीची संपूर्ण ऊर्जा बदलते. आणि आपल्या आत लपलेल्या भावनांसाठी, ज्यांना आपण शॅडो म्हणतो, त्यांच्यासाठी काही आहे का? हे जरा अवघड वाटतं. त्यासाठी छाया जर्नलिंग म्हणजे शॅडो जर्नलिंग खूप उपयुक्त आहे. आठवड्यातून एकदा, ज्या क्षणी आपल्याला मत्सर, असुरक्षितता किंवा राग वाटला, त्याबद्दल कोणताही पूर्वग्रह न ठेवता लिहा. जज न करता. हो, फक्त त्या भावनेला ओळखा आणि स्वीकारा. यामुळे त्या दाबलेल्या भावनांची शक्ती कमी होते. आणि शेवटचा, कौतुकाविषयीचा व्यायाम, तो खूपच सुंदर आहे, कारण कौतुकाने अहंकार लगेच फुगतो. हो, त्याला कृतज्ञता आणि श्रेय देवाणघेवाण म्हणता येईल. ग्रॅटिट्यूड अँड क्रेडिट स्वॉप. जेव्हा कोणी आपलं कौतुक करेल, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या, मनातल्या मनात धन्यवाद म्हणा. आणि ते श्रेय उच्च कल्याणासाठी अर्पण करा. अगदी. किंवा आपल्या गुरूंना अर्पण करा. यामुळे यशाचं श्रेय स्वतःकडे घेण्याची अहंकाराची सवय मोडते. खरंच, हे छोटे व्यायाम खूप परिणामकारक ठरू शकतात. आणि ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शास्त्रीय मार्गांशी खोलवर जोडलेली आहे. ज्ञानयोग आत्मचौकशीमुळे मी कोण आहे हे स्पष्ट करतो. अहंकाराची पकड ढिली करतो. हो. भक्तियोग प्रेम आणि समर्पणाने अहंकार विसरायला लावतो. कर्मयोग फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करायला शिकवतो, ज्यामुळे अहंकार शुद्ध होतो. आणि तंत्रमार्ग तर सर्व प्रकारच्या ऊर्जांना साधनात रूपांतरित करायला शिकवतो. अगदी. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. ध्येय अहंकार शून्य होणे नाही, तर योग्य अहंकार प्राप्त करणे आहे. ज्ञानी लोक अहंकाराचा नाश करत नाहीत, तर त्याला इतकं शुद्ध आणि पारदर्शक बनवतात की तो भीती आणि असुरक्षिततेऐवजी करुणा, सर्जनशीलता आणि सेवेचं एक सुंदर माध्यम बनतो. अगदी बरोबर. अहंकार एक असं मी बनतो जे केवळ स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी काम करतं. आजच्या या चर्चेतून एक विचार आपल्या सर्वांसाठी. आपल्या दैनंदिन जीवनातील कोणती एक कृती आहे, मग ती कितीही छोटी असो, जी आपण अहंकाराला एक साधन म्हणून सेवेच्या भावनेने करू शकतो? याचा विचार नक्की करा. जर आजच्या अहंकारावरील ह्या सूक्ष्म चर्चेनं आपल्या विचारांना एक नवीन दिशा दिली असेल आणि आपल्या मीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असेल, तर ह्या ज्ञानाच्या दिव्याला पुढे न्या. ह्या भागाला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपले अनुभव किंवा प्रश्न खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. सनातन शास्त्र परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन गहन विषयासोबत. नमस्कार.